बिग बॉस मराठी सीझन 6 ऐकलं होतं की तो सीझन आहे ना थोडा थोडा फ्लॉप होत चालला आहे. पण खरंच असे काही मुद्दे सापडलेत की ज्या गोष्टींच्यावरनं जर आपण विचार करायला गेलं तर खरंच बिग बॉस मराठी सीझन 6 हा फ्लॉपच व्हायला लागलाय. याची कारणं मी तुम्हाला आज सांगणार आहे. नमस्कार, मी सर्वेश, तुमचा कोल्हापुरी भाऊ, आणि तुम्ही बघताय शब्दवेडे. अख्खं घर डोक्यावर घेणारी, बड बड करणारी पण अगदी सुंदर किंवा अगदी बोल्ड अशी एक मुलगी, तिच्याच बरोबर एक लहान हाईटनं असलेला मुलगा ज्याला खूप अशी म्हणजे कमी हाईट असल्यामुळे लोक तिला खूप हिनवत आहेत, पण त्या दोघांची केमिस्ट्री खूप चांगली बनते आहे. त्याचबरोबर काही स्ट्रॉंग बॉडी बिल्डर्स, काही म्हणण्यापेक्षा एक दोन स्ट्रॉंग बॉडी बिल्डरचे ताकदीच्या बळावरती अगदी हँडसम बॉय या पद्धतीचं. त्याचबरोबर एक गरीब मुलगा ज्याला अख्खं महाराष्ट्रातली गरिबी माहिती आहे. तुम्हाला वाटत असेल ना की बिग बॉस मराठी 5ची मी कंटेस्टंट लिस्ट सांगतोय, तर नाही, हे ॲक्च्युली दोन्हीकडे पण सेम आहे. तुम्हाला आठवत असेल कॉपी पेस्ट नावाची ही जी थीम आहे किंवा कॉपी पेस्ट नावाची हा जो प्रकार आहे, याच प्रकारामुळे यावेळीचा बिग बॉस गंडलाय. कसं ते सांगतो. सगळ्यात पहिली तर निक्की आठवते तुम्हाला, निक्की तंबोळी, जी अगदी हॉट होती, अगदी बोल्ड होती, पण ती एवढं बडबडायची की ते अख्खं घर डोक्यावर घ्यायची आणि अक्षरशः विलन टाईप बडबडायची. पण तिच्याबरोबर तो जो छोटा पुढारी होता तो तिच्या क्लोज असायचा, त्यांचं इक्वेशन खूप चांगला असायचं, लोक ट्रोल करायची, पण ती एक जोडी होती. सेम यावेळी देखील निक्कीची जागा कोण घेतली तर तन्वी. तुम्हाला माहीत असेल, तन्वी अगदी सुंदर आहे, अगदी बोल्ड आहे, आणि तिच्यासोबतच म्हणजे जसं निक्कीबरोबर छोटा पुढारी होता तसं तन्वी बरोबर कोण आहे तर आपला काळू डॉन म्हणजे प्रभू. त्या दोघांचे इक्वेशन सेम आहे. तुम्हाला माहित असेल की लोक शिव्या घालतात की तो काय करायला आहे किंवा कशा पद्धतीने करायला लागलाय, पण तरी त्यांचे इक्वेशन सेम आहे. रुचिता, तुम्हाला आठवते रुचिता, या सीझनची रुचिता, ती त्या सीझनची जान्हवी आहे. किंवा सूरज आधी प्रभू होता, कारण प्रभूवरती भरपूर स्वतः रितेश देशमुख सरांनी देखील पहिल्या मला आठवते 3 ते 4 आठवड्यापर्यंत विनाकारण त्या प्रभूची तारीफ करायची. म्हणजे प्रभू किती गरीबच आहे किंवा प्रभू किती चांगलाच आहे किंवा प्रभू किती हाईट कमी आहे त्याची, म्हणजे एकदम माया दयाळूपणा, हे 2-3 आठवडं जरा जबरदस्ती केल्यासारखं वाटलं. मग स्वतः होस्ट जर ते करतायत म्हटल्यावर बॅक टीमनं कानात तेच येत असणार ना की असं असं करा, असं असं वागा. त्यामुळे ह्या गोष्टी होत असतात. पण स्वतः होस्ट देखील म्हणतात, म्हणजे दाखवणं झालं ना की गरिबी, जसं गेल्यावर सूरज चव्हाण गरीब होता, तो खूप चांगलं खेळला, त्याला खूप लोक प्रेम दिली, तसं मुद्दामून जबरदस्ती दाखवतात की बाबा हा प्रभू शेळके खूप गरीब आहे, काळू डॉन अगदी हाईटनं कमी आहे, त्याला एवढं रक्त चढवलं जातं, देव ना करू त्याला आजार झालाय तो, त्यामुळे त्याच्यासोबत उभं राहायला पाहिजे. ते जबरदस्तीचं जे गोष्टी आहेत त्या गोष्टी जराशा दिसल्या. त्यानंतर तर टास्कचा विषय. तुम्हाला माहिती आहे बिग बॉस हा एक टास्कचा शो आहे, रियालिटी शो आहे, वेगवेगळे टास्क करतात. मोठा प्रॉब्लेम हाच आहे की गेल्या वेळी म्हणजे 2025ला बिग बॉसच नाही आहे. बिग बॉस मराठी 2025ला नव्हताच. बिग बॉस मराठी 2026ला आलाय, जो की गेल्या वेळी 2024ला होता. 1 वर्षाचा एवढा मोठा गॅप का पडला, कशामुळे पडला, त्याची कारणं भरपूर आहेत. पण या गॅपमुळं लोकांच्या किंवा आपल्या व्ह्यूअर्सच्या अपेक्षा खूप वाढल्या होत्या. कारण 2024चा जो सूरज चव्हाणचा बिग बॉस आहे तो एवढा हिट झाला होता की त्यामुळं हा देखील त्याच्यापेक्षाच हिट व्हायला पाहिजे असं आपली अपेक्षा होती. आणि हीच अपेक्षा त्या मेकर्स लोकांची असणार, आणि त्यांनी वेल डिझाईन करून अगदी म्हणजे भरपूर असे टास्क बनवले. एवढे टास्क बनवले की यावेळी त्यांनी थीमच ठेवली होती की दरवाजा उघडणार आणि नशीब खुलणार. एवढी दरवाजे बनवलेत की अक्षरशः घरात ते विटा कमी आणि दरवाजे जास्त वाढायला लागलेत, एवढी दरवाजे आहेत घरामध्ये. पण ठीक आहे, त्या गोष्टीवर पण काय बोलण्यात म्हणजे अर्थ नाही आहे. पण एवढं सगळे थीम करून देखील, एवढे वेल डिझाईन टास्क करून देखील तुम्हाला पटणार नाही, आत्तापर्यंत 70% टास्क हे रद्दच होतात. म्हणजे लिटरली मला क्वचितच आठवतं की कुठला तरी टास्क सक्सेस झाला आहे आणि जिंकला. तुम्ही पण आठवून बघा. पण प्रत्येक वेळी टास्क हे रद्दच होता. आपण उदाहरण घेऊया ना, बाबा कॅप्टन्सी टास्क होता, रद्द. करण रुचितामध्ये वाद झाला, पिठाचा टास्क होता, तो रद्द. कॅप्टन्सी टास्कच्या नंतर जे डोक्यावरती शेण म्हणजे ते खोटं शेण होतं ते टाकायचं होतं, ते सोनाली राऊतनं म्हटली मी टाकून घेत नाही, टास्क रद्द करा, रद्द. किंवा कुठलाही टास्क सुरू असला तरी ह्या सगळ्यांच्या भांडणामध्ये एक असतं की ते करणार नाही तर मी पण करणार नाही, टास्क रद्द तर रद्द. पण यामुळे होतंय काय की जे मेकर्स लोकांनी किंवा टीमनी एवढं स्ट्रगल करून, एवढं सगळं प्रॉक्स वापरून जे टास्क प्लॅन केले असतात ते प्लॅन आपल्यासाठी असतात, ॲज अ व्ह्यूअरसाठी एंटरटेनमेंट व्हावं म्हणून. पण त्यांच्या इगोमुळे जे टास्क रद्द व्हायला लागलेत त्यामुळं टास्कची मजा गेली आहे, बिग बॉस बघायची मजा गेली आहे. त्यामुळे ते एक TRPचा लूप होल हळूहळू खाली यायला लागलाय. कारण तुम्हाला माहिती आहे एखादा टास्क कोण जिंकला तर हरवणाऱ्याला चिडवता येतं, किंवा एखादा टास्क जर कोण हरला तर जिंकणाऱ्याची मजा वाटते. पण जर कोण जिंकतच नाही आहे, कोण हरतच नाही आहे, तर मग याचा अर्थ काय. त्यातल्या त्यात यावेळी म्हणजे आपण पण करत होतो, आता थोडं आपण कमी केलं, बंद केलं, त्याचं पण तुम्हाला मी कारण तेच देणार आहे. यावेळी भरपूर लोक रिव्ह्यू करायला लागलेत, आणि रिव्ह्यू अशा पद्धतीने करायला लागलेत की मी कोणाला कमी नाही समजणार, पण रिव्ह्यू अशा पद्धतीने व्हायला लागलेत की काहीही करतायत रिव्ह्यूमध्ये. त्यामुळे ते ॲज अ रिव्ह्यू बघण्याची पण जी मजा होती किंवा ॲज अ लाईव्ह स्ट्रीम महत्त्वाची, लाईव्ह स्ट्रीम बघण्याची पण जी मजा होती ती पण मजा हळूहळू थोडी कमी व्हायला लागली. कारण ऑब्व्हियसली रिव्ह्यू करणाऱ्याला पण माहीत पाहिजे
की काय चाललंय, फक्त थोडीफार लोक घेतली कॉलवरती किंवा ते झूम मिटिंगवरती आणि हा ह्याला काय वाटलं, त्याला काय वाटलं, ह्यांना काय वाटलं, त्यांना काय वाटलं, याला रिव्ह्यू म्हणत नाहीत. त्यामुळे ते एक लोकांचा टाइम थोडासा वेस्ट व्हायला लागला आणि याच गोष्टींच्यामुळं मी स्वतः या शब्दवडे चॅनलवरती ते बिग बॉसचे रिव्ह्यू थोडेसे कमी केले. मी व्हिडिओज टाकत राहीन पण लाईव्ह स्ट्रीमिंग नाही करणार, कारण सध्या महाराष्ट्रामध्ये बिग बॉसकडनं तर अपेक्षा भरपूरच होती, पण जी रिव्ह्यू करणारी माणसं आहेत, लाईव्ह स्ट्रीम करणारी माणसं आहेत, त्यांनी देखील त्यांचा दर्जा कुठंपर्यंत नेला आहे ते त्यांना माहीत. त्यांना देव करो खूप चांगलं यश मिळो, त्यात काय म्हणजे मला काय प्रॉब्लेम नाही आहे. ऑल द बेस्ट तुम्हाला. दुसरा विषय येतो, कंटेस्टंट थोडं कमी खेळतात. म्हणजे काय, तन्वी, रुचिता, करण ही लोक सुरुवातीला जेव्हा आली तेव्हा काय वाटलं होतं की काय खेळतील. म्हणजे लिटरली करण सोनावणे, फोकस इंडिया एवढा टॉपचा कलाकार आहे, एवढा टॉपचा इन्फ्लुएन्सर आहे. तन्वी असेल, रुचिता तर काय शड्डू बिडू मारायला ती सुरुवातला आल्या, पण त्यांच्याकडनं ज्या अपेक्षा होत्या की ते एवढं भारी खेळतील ते कुठं अडकले त्यांनाच कळालं नाही. म्हणजे रुचिता जी सगळ्या घरावरती कंट्रोल करत होती ती स्वतः त्या विशालच्या प्रेमात पडली. तो लव्ह अँगल आला गेममध्ये सगळंच वाट लागली. कारण तुम्हाला आठवते राखी सावंत या शोमध्ये येईल असं स्वप्नात पण वाटलं नव्हतं. पण तुम्हाला क्लिअर सांगतो, म्हणजे मी एवढं वर्ष रिव्ह्यू करतो तुम्हाला क्लिअर बोलतो, राखी सावंत या शोमध्ये येणं ही बिग बॉसची म्हणजे TRP वाढली किंवा त्यांचं सक्सेस नाही आहे तर लूप होल आहे किंवा त्यांचं फेल्युअर आहे. कारण राखी सावंत, बिचुकले असेल या लोकांची दर बिग बॉस वेळी नावं उचलली जातात की बाबा ह्यांना घ्या, ह्यांना घ्या, ह्यांना घ्या, कारण ते TRP किंग होते. पण असा सीझन खरंच येतो की ज्यावेळी या लोकांना घ्यावं लागतं, कळतंय, घ्यावं लागतं, कारण खरंच TRP खाली चालली. त्यामुळे राखी सावंतला घेतलं हा काय खूप मोठा असा विषय नाही आहे. उलटं बिग बॉसला घ्यावं लागलं कारण त्यांची TRP एवढी कमी व्हायला ती. कारण रुचिता आणि विशालचं जे लव्ह अँगल दाखवायचा प्रयत्न करतात, बाहेर महाराष्ट्र काय म्हणतोय किंवा त्या बिचाऱ्या रुचिताला पण बाहेर आल्यानंतर काय काय फेस करायला लागणार आहे हे तिचं तिला माहीत. पण जे फेक लव्ह अँगल जे दाखवलं चाललंय ते पूर्णपणे फेल गेलं, हेच एवढंच म्हणेल. थोडं समजायला वेळ लागतो कुठल्याही गोष्टी. कंटेस्टंट जेव्हा घरामध्ये आले, म्हणजे तुम्हाला मी एक उदाहरण देतो, आत्तापर्यंत तुम्ही फक्त काउंट करा काय, आत्तापर्यंत असं काही नाही की शो एंडला वगैरे आलाय, पण तरी देखील रोशन, आयुष, ओंकार, दिव्या, राधा, सोनाली, करण, सचिन ही लोक काय माहिती आहे, ही एवढी लोक घरातनं बाहेर गेलेत. म्हणजे लिटरली एखाद्या कंटेस्टंटचा गेम प्लॅन समजण्यासाठी किंवा गेम प्लॅन कळण्यासाठी ॲज अ ॲक्टर किंवा ॲज अ कंटेस्टंट तो माणूस कसा आहे, तो कसा खेळतो, तो भावनिक कसा आहे, इमोशनली कसा आहे, हे सगळं समजून घेण्यासाठी थोडा वेळ लागतो माणसांना. पण एवढ्या वेळेमध्ये ह्याने 7-7, 8-8 लोकांना डायरेक्ट बाहेर काढलं. आणि बाहेर काढलं ते काढलं जबरदस्ती, जे वाईल्ड कार्ड घुसवायला लागलेत. म्हणजे लिटरली हे शेवटचे झालं, रोशन भजनकरला बाहेर काढण्यात आलं. तुम्हाला माहित असेल आत्तापर्यंतची लेगसी आहे की रविवारी बाहेर जातात. कोणताही कंटेस्टंट जो बाहेर निघणार असतो तो रविवारी निघतो, पण रोशन भजनकरला शनिवारी काढण्यात आलं. ही कुठली लॉजिक होतं मला कळलं नाही. आणि रविवारी जबरदस्ती 3 वाईल्ड कार्ड एका दिवशी. ठीक आहे ना, पण हे एवढे पण, आणि ते 3 वाईल्ड कार्ड जे आले रेवा, संस्कृती आणि संकेत हे एकाच दिवशी. म्हणजे एवढी काय घाई लागले किंवा एवढं काय ते कन्फ्युजन झाले किंवा काय गणले, काय फसले कळत नाही आहे की सध्या काय डिसिजन व्हायला लागलेत. किंवा तुम्हालाही मनापासून मला विचारायचं आहे की खरंच तुम्हाला यावेळी बिग बॉस बघायला मजा यायली का हो? खरंच कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका की यावेळीचा बिग बॉस तुम्हाला खरंच आवडतो का? कारण मला तर ते विचित्र वाटाले. पण हे जे आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींच्यामुळे बिग बॉस जो आहे यावेळीचा थोडासा खाली आलाय असं वाटतंय. ऑब्व्हियसली रियालिटी शो आहे, भरपूर मोठ्या लोकांची टीम लागते, भरपूर मोठ्या लोकांची मेहनत लागते. आपण इथं बसून फक्त रिव्ह्यू करू शकतो, पण त्यांचं कष्ट त्यांना माहिती. हां, पण जे आहे ते आहे, जे आहे ते आपण बोलणार, जे आपण बघितले ते आपण बोलणार. ऑब्व्हियसली भरपूर दिवस मी पण मिस केलो लाईव्ह स्ट्रीम, पण नक्कीच अशा व्हिडिओच्या माध्यमातून तरी रोज आपण नक्की भेटत राहू. जेवढी लोक होते आपल्या लाईव्ह स्ट्रीममध्ये त्या सगळ्या लोकांना सांगेल आहे मी, कमेंट सेक्शनमध्ये बोलू शकता बिंदास्त. बाकी आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.